नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण PCOD पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा PCOS पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम याच्याबद्दल माहिती बघणार आहोत। PCOD आणि PCOS हे बऱ्यापैकी सेम आहेत, फक्त PCOS ही PCODच्या पुढची कंडिशन आपण म्हणू शकतो, म्हणजेच PCOD पेक्षा थोडीशी क्रिटिकल कंडिशन, म्हणूनच याला सिंड्रोम असं म्हटलं जातं। मुली वयामध्ये आल्यानंतर म्हणजे साधारण 12व्या वर्षापासून मुलींना पिरियड स्टार्ट होतात ते 45-50 वयापर्यंत असतात। पण आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हे वय थोडंसं अलीकडे आलेलं आहे, म्हणजेच 8व्या-9व्या वर्षापासूनच मुलींना पिरियड स्टार्ट झालेले आपण बघतो। ही मासिक पाळी सुरू झाल्यानंतर दर महिन्याला पाळीच्या साधारण 2 आठवडे आधी अंडाशयामधून अंड बाहेर पडतं, ज्याला ओव्ह्युलेशन असं आपण म्हणतो। म्हणजेच तुमची 28 दिवसाची सायकल असेल तर साधारण 14व्या दिवशी अंडाशयामधून मॅच्युअर एग म्हणजेच परिपक्व झालेलं अंड बाहेर पडतं, ते गर्भाशयात जातं। त्या ठिकाणी पुरुष बीज असेल, स्त्री बीज पुरुष बीजाला मिळालं, फर्टिलायझेशन झालं तर प्रेग्नन्सी राहते। फर्टिलायझेशन नाही झालं तर ते अनफर्टिलाइज्ड एग आणि गर्भाशयाच्या आतलं अस्तर हे तुटून ब्लिडिंग व्हायला लागतं, ज्याला आपण मासिक पाळी असं म्हणतो। पण PCOD मध्ये काय होतं तर काही कारणांमुळे ही अंडी व्यवस्थित तयार होत नाहीत। अपरिपक्व किंवा काही प्रमाणात परिपक्व झालेली अंडी ही जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतात आणि ती त्या ठिकाणाहून बाहेर न पडता ओव्हरीच्या बाजूला साठून राहायला लागतात, ज्याचं रूपांतर नंतर सिस्टमध्ये होतं। म्हणूनच याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज असं म्हटलं जातं। पूर्वी 30-35 वयातील क्वचित काही महिलांना PCOD होता, पण आजकाल यंग मुलींपासून ते 40 नंतरच्या महिलांमध्येही PCOD झालेला आपल्याला बघायला मिळतो। कारण याला लाईफस्टाईल डिसीज असं म्हटलं जातं, म्हणजेच आजच्या खराब बदलत्या जीवनशैलीमुळे हार्मोनल चेंजेस होतात आणि PCOD आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो। आता PCOD झालाय म्हणजेच खूप मोठा आजार झालाय असं काही नाही, तर तुमच्या खाण्यापिण्या वागण्यामध्ये चांगले बदल केले आणि त्याला जर औषधांची जोड मिळाली तर PCOD नक्कीच मुळापासून आपल्याला बरा करता येतो। फक्त बऱ्याच वेळेला PCOD लेडीजला झालाय हे त्यांच्या लक्षातही येत नाही, किंवा PCOD खूप कॉमन आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करूनही आपल्याला चालणार नाही, कारण भविष्यात याचे आपल्या संपूर्ण शरीरातील ऑर्गन्सवरती संपूर्ण शरीरावरती परिणाम झालेले आपल्याला बघायला मिळतात। म्हणूनच याला सिंड्रोम असं म्हटलं जातं। म्हणूनच PCOD तुम्हाला झालाय हे तुम्ही कोणत्या लक्षणांवरून ओळखणार? PCOD मध्ये तुमच्या रुटीनमध्ये खाण्यापिण्या वागण्यामध्ये कोणते चांगले बदल तुम्ही केले पाहिजेत आणि PCODचा त्रास मुळापासून घालवण्यासाठी कोणते घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय तुम्ही घरी करू शकता, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल। आपण पाहिलं की PCOD मध्ये ओव्हरीजच्या बाजूला अनेक पाण्यासारखे बुडबुडे तयार होतात, म्हणजे सिस्ट जमा झालेले असतात। त्याच्यामुळे मासिक पाळीमध्ये अनियमितता आपल्याला बघायला मिळते, म्हणजेच कधी 2 महिन्याने 6 महिन्याने तर कधी वर्षाने पिरियड्स येतात आणि त्या पाळीचा स्रावही नॉर्मल नसतो, म्हणजेच कधी खूप जास्त ब्लिडिंग होतं, क्लॉट्स भरपूर पडतात, तर कधी खूप कमी ब्लिडिंग होतं आणि मासिक पाळीच्या काळामध्ये वेदनाही भरपूर असतात। म्हणजेच कित्येक मुली त्या काळात बेडवरून उठूही शकत नाहीत, किंवा कित्येक पेशंट आम्ही असे बघितलेले आहेत की त्यांना त्या काळामध्ये लिटरली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं, एवढ्या प्रचंड वेदना असतात। तर हे सगळं ॲबनॉर्मल आहे। हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे वजन अचानक वाढायला लागतं, किंवा कित्येक कमी वजनाच्या लेडीजलाही PCOD होतो। त्यानंतर चेहऱ्यावरती पिंपल्स यायला लागतात, पाठीवरती पुरळं येतात। मेल हार्मोन वाढल्यामुळे हिर्सुटिझम म्हणजेच दाढी मिशांचे केस लेडीजमध्ये यायला लागतात आणि ते केस एकदम राठ असतात आणि डोक्यावरचे केस गळायला लागतात। गळ्याभोवती, काखेमध्ये, मांड्यांच्या इथे, ब्रेस्टच्या खाली, त्वचेच्या ठिकाणी काळपटपणा वाढायला लागतो। अचानक मूड स्विंग्स होतात, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी भरपूर असते, त्याच्यामुळे झोप व्यवस्थित लागत नाही, थकवा जाणवतो। तर अशी वेगवेगळी लक्षणं आपल्याला PCOD मध्ये बघायला मिळतात। जर हे मासिक पाळीचं चक्र तुम्ही व्यवस्थित केलं नाही तर लग्नानंतर लेडीजला प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतो,
इनफर्टिलिटी त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि वेगवेगळे उपाय करून प्रेग्नन्सी जरी राहिली तरी थ्रूआउट प्रेग्नन्सी PCODच्या महिलांना खूप काळजी घ्यावी लागते. आता बाळ झालंय म्हणून जर तुम्ही याच्याकडे परत दुर्लक्ष केलं तर 40 नंतर इन्शुलिन रेझिस्टन्समुळे डायबिटीस होतो, त्यानंतर थायरॉइड, हाय BP, हार्ट प्रॉब्लेम असं सगळं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यामुळेच PCODला वेळीच आवर घालण्यासाठी तुमच्या रुटीनमध्ये कोणते चेंजेस तुम्ही केले पाहिजेत, तर सर्वात महत्त्वाचा आहे तो आपला आहार. पोषक आणि षड्रसात्मक म्हणजे 6 चवींनी युक्त आपला आहार असला पाहिजे जो व्यवस्थित पचला जाईल. आयुर्वेदामध्ये आहाराचे कोणते नियम पाळावेत हे सांगितलेलं आहे. त्याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा तुम्ही पाहू शकता. कारण कोणत्याही छोट्या मोठ्या आजाराची त्रासाची सुरुवात ही नेहमी पोटापासून होते, पचनापासून होते. तुम्ही घेतलेलं अन्न व्यवस्थित पचलं तरच त्याच्यापासून आहार रस व्यवस्थित तयार होऊन रस रक्तापासून ते शुक्रापर्यंतचे सर्व धातू व्यवस्थित तयार होतील. आणि रसधातूचा उपधातू रज आहे, म्हणजेच पाळीच्या वेळेस जे ब्लिडिंग होतं ते. त्याच्यामुळेच तुमचा आहार व्यवस्थित असणं आणि पचन व्यवस्थित होणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जंक फूड, फास्ट फूड, प्रिझर्व फूड, प्रोसेस फूड, पॅक फूड, मसालेदार, तेलकट हे सगळं तुम्ही बंद केलं पाहिजेत. भूक लागल्यावरती जेवलं पाहिजे, जेवणाच्या वेळा तुम्ही पाळल्या पाहिजेत. रात्रीचं जेवण लवकर झालं पाहिजे, रात्री लवकर झोपणं, सकाळी लवकर उठणं, दुपारी न झोपणं हे साधे सोपे जर नियम तुम्ही पाळलेत तर तुमचं आरोग्य चांगलं राहील, पचन व्यवस्थित होईल आणि PCODच नाही तर इतर कोणताही आजार तुम्हाला होणार नाही. त्यानंतर PCODचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे आनुवंशिकता. जर तुमच्या आईला, बहिणीला किंवा घरात इतर कोणाला PCOD असेल तर तुम्हाला PCOD होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्याच्यामुळे आधीपासूनच काळजी घेणं गरजेचं असतं. त्यानंतर खूप जास्त मानसिक ताण, चिंता, थकवा असेल तरी त्याचा शरीरावरती परिणाम होतो, हार्मोन्स डिस्टर्ब होतात आणि PCODचा त्रास सुरू होतो. म्हणजेच यंग एजमध्ये अभ्यासाचं, परीक्षेचं टेन्शन असतं, मिडल एजमध्ये करिअरचं, लग्नाचं टेन्शन असतं आणि उतरवयामध्ये वेगवेगळे हेल्थ इश्यूज असतात, बाकी टेन्शन्स असतात, तर त्याचा शरीरावरती परिणाम होतो. म्हणूनच मेंटली आणि फिजिकली स्टेबल राहण्यासाठी दररोज मेडिटेशन, प्राणायाम, अनुलोम विलोम, ओंकार हे फक्त 10-10 मिनटं सकाळी संध्याकाळी करा. जी योगासनं तुम्हाला जमतात ती करा, म्हणजे सूर्यनमस्कार, कपालभाती यातलं जे तुम्हाला व्यवस्थित जमतं ते करा. याच्यामुळे तुमचं मन शांत राहतं, फिजिकली आणि मेंटली तुम्ही एकदम स्टेबल राहता. पुढचं PCODचं कारण आहे आजकालची सिडेंटरी लाईफस्टाईल. ह्या सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे तुमचा व्यायामही थोड्याफार प्रमाणात असला पाहिजे. मग तुम्ही चालण्याचा, पळण्याचा व्यायाम करा, सायकलिंग करा, स्विमिंग करा, बॅडमिंटन खेळा, डान्स करा. जे तुम्हाला व्यवस्थित जमते ते करा, जेणेकरून तुमच्या शरीराची हालचाल व्यवस्थित होईल. तुम्ही जिममध्ये जाऊनच व्यायाम केला पाहिजे असं मी म्हणणार नाही, तर असा व्यायाम करा ज्याने तुमच्या शरीराची किमान हालचाल होईल. तर अशा प्रकारे तुमचा आहार व्यवस्थित असेल, तुमचं रुटीन व्यवस्थित असेल, शरीराची हालचाल व्यवस्थित होत असेल, तुम्ही फिजिकली आणि मेंटली स्टेबल असाल, स्ट्रॉंग असाल, तर PCODच नाही तर कोणताही आजार तुम्हाला होणार नाही. आता तुमचं हेल्दी रुटीन आहे किंवा कित्येक महिला अशा आहेत की ज्यांचं ऑलरेडी हेल्दी लाईफस्टाईल असतं तरी पण त्यांना PCOD होतो. मग त्यांनी कोणते घरगुती उपाय केले पाहिजेत, तर 1 चमचाभर धणे ओबडधोबड कुटून 1 ग्लासभर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गाळून उपाशी पोटी ते धण्याचं पाणी प्या. किंवा 1 चमचाभर जिरे अशाच प्रकारे पाण्यामध्ये भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी ते जिऱ्याचं पाणी प्या. किंवा धणे अर्धा चमचा आणि जिरे अर्धा चमचा पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून दुसऱ्या दिवशी ते धण्या जिऱ्याचं पाणी तुम्ही प्या. किंवा 1 चमचाभर मेथीचे दाणे पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी ते मेथीच्या दाण्याचं पाणी तुम्ही प्या आणि ते मेथीचे दाणेही तुम्ही चावून खा. तर या 4ही प्रकारांपैकी कोणत्याही एक प्रकारचं पाणी जे तुम्हाला गरजेचं आहे ते तुम्ही प्या. किंवा आलटून पालटून वेगवेगळ्या प्रकारचं पाणी तुम्ही तुमच्या पिण्यामध्ये ठेवू शकता. हे पाणी कसं बनवायचं, धण्याचे, जिऱ्याचे, मेथीचे आरोग्यदायी फायदे काय आहेत याविषयीचे डिटेल व्हिडिओज ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर 1 चमचाभर इसबगोल पाण्यामध्ये व्यवस्थित भिजत ठेवा आणि ते इसबगोलचं पाणी तुम्ही प्या. इसबगोलमध्ये फायबर कंटेंट्स भरपूर आहेत, इतर पोषक घटक आहेत आणि इसबगोलच्या फायद्यांवरती डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तर ह्या 5ही उपायांपैकी कोणताही एक उपाय एका वेळेस करा. आता धण्याचं, जिऱ्याचं, मेथीचं आणि इसबगोलचं पाणी याचे कॉमन फायदे जर आपण बघायला गेलो
तर हे स्त्रियांच्या सर्व समस्यांसाठी उपयुक्त आहे। पचनाच्या समस्या दूर करते, पोट व्यवस्थित साफ करते, याच्यामुळे वजन कमी होतं, त्वचेच्या आणि केसांच्या तक्रारींसाठी हे लाभदायक आहे आणि हार्मोन्सही याच्यामुळे बॅलन्स राहतात आणि इतरही याचे भरपूर फायदे आहेत। आणि ह्या सर्व समस्या आपल्याला PCOD मध्ये दिसतात, त्याच्यामुळे हे घरगुती उपाय PCOD मध्ये खूप लाभदायक आहेत। आयुर्वेदामध्ये PCOD साठी असंख्य औषधं सांगितलेली आहेत। पेशंटची डिटेल केस हिस्ट्री घेऊन त्याच्याप्रमाणे औषधांचे कॉम्बिनेशन्स बनवून आम्ही पेशंटला देतो। पण PCOD साठी कोणते आयुर्वेदिक उपाय तुम्हाला घरी करता येतील ते आपण बघूयात। पहिला उपाय आहे शतावरी कल्प। दिवसातून 2 वेळा 2-2 चमचे शतावरी कल्प तुम्ही दुधासोबत किंवा पाण्यासोबत घेऊ शकता किंवा तसाच खाऊ शकता। अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी शतावरी कल्प अतिशय उपयुक्त आहे। इवन प्रेग्नन्सीमध्ये किंवा आफ्टर प्रेग्नन्सी महिला शतावरी कल्प घेऊ शकतात आणि PCOD मध्ये तर शतावरी कल्प आम्ही आवर्जून पेशंटला देतो, कारण याच्यामुळे पिरियड्स रेग्युलर होण्यासाठी, हार्मोन्स बॅलन्स राहण्यासाठी मदत मिळते। रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी शतावरी कल्प उपयुक्त आहे। याने स्ट्रेस कमी होतो, अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज याच्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे सर्वच बाजूंनी आपली मदत होते। शतावरीच्या मुळांचं चूर्ण मिळतं, तर ते पाव ते अर्धा चमचा चूर्ण दिवसातून 2 वेळा तुम्ही गरम पाण्यासोबत घेऊ शकता। फक्त हे चूर्ण चवीला कडवट लागतं, त्याच्यामुळे मधासोबत तुम्ही याचं चाटण घेऊ शकता किंवा खडी साखरेसोबत घ्या किंवा दुधासोबतही तुम्ही हे चूर्ण घेऊ शकता। त्यानंतर तिसरा उपाय आहे अशोक वनस्पतीच्या सालीचं चूर्ण मिळतं, तर ते पाव ते अर्धा चमचा तुम्ही दिवसातून 2 वेळा गरम पाण्यासोबत घ्या किंवा अशोक शिरपाक बनवून तुम्ही घेऊ शकता। म्हणजेच 1 चमचाभर अशोक चूर्ण, 1 कप दूध, 1 कप पाणी एकत्र उकळून 1 कप दूध शिल्लक राहिल्यानंतर गाळून तो अशोक शिरपाक तुम्ही दिवसातून 2 वेळा घेऊ शकता। अशोक या वनस्पतीला स्त्री मित्र म्हटलं जातं, म्हणजे स्त्रियांच्या सर्व समस्यांसाठी ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहे। त्याच्यामुळेच हे सोपे आयुर्वेदिक उपाय तुम्ही करायला लागा। सांगितलेले घरगुती उपाय करा, तुमच्या खाण्यापिण्या वागण्यामध्ये चांगले बदल करा, तुम्हाला PCOD पासून नक्कीच मुक्तता मिळेल। पण हे सर्व उपाय करूनही जर फरक पडत नसेल तर चांगल्या वैद्यांकडून आयुर्वेदिक उपचार घ्या, PCOD मुळापासून बरा करता येतो। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा। या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा। पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।